बाळासाहेब चालेल. Good afternoon to all of you. Good afternoon. Good afternoon, sir. Okay, so today we are starting our second chapter, that is crystallography. Last lecture we have concluded our first chapter. So we have started with syllabus discussion, then we have completed bit by bit notes related to semiconductor physics. After that, we have discussed the MCQs, numericals, and now we are starting our second one, that is crystallography. Okay, so I'm waiting to join. Still students are 36 participants. I am observing.
Okay, so I request everyone that everyone prepare the first chapter regarding online and offline exam. So have you written all the points, all the notes in the notebook? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. इथं आता ऑफलाईन लेक्चरला जे येतात तिथे इथं मी ते चेक करतो नोटबुकमध्ये तुम्ही सगळे पॉईंट्स लिहिलेले आहेत का. जर नसेल तर लिहा. प्रिपरेशन स्टार्ट करा. त्यानंतर हॉल इफेक्टचं डेरिव्हेशन परफेक्ट केले का. Okay, so how many of you can confidently raise the hand that I have prepared Hall effect derivation? I can write it perfectly without saying. किती जण आहेत? Can raise your hand. किती जणांनी हॉल इफेक्ट चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलं की उद्या जरी एक्झाम ठेवली रिटर्न एक्झाम तर तुम्ही हॉल इफेक्ट न बघता चांगल्या पद्धतीनं लिहू शकताय. ओके, यू कॅन रेज युअर हँड and you can show that yes, I am confident, I have prepared Hall effect perfectly. Okay, so in another division also I am teaching, so I got the response from the students. They have also prepared this Hall effect derivation. So you can raise your hand. That seems that you are confident that I can prepare Hall effect perfectly. I can write it. कारण का हे लक्षात ठेवा की आपली एक्झाम जी आहे ती ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल, डिस्क्रिप्टिव्ह होईल, MCQ टाईप होईल, आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही आहे. त्यामुळं सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे की जे आपण डिस्कस करतोय, ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्या फॉलो करा, जेणेकरून कधीही एक्झाम डिक्लेअर झाली किंवा कुठल्याही प्रकारची एक्झाम तुम्हाला फेस करावी लागली तर तुम्हाला विनाकारण टेन्शन प्रेशर येणार नाही. यू कॅन इझिली हँडल दॅट एक्झाम वेदर इट इज ऑनलाईन ऑफलाईन, MCQ, डेरिव्हेशन, डिस्क्रिप्टिव्ह एक्सेट्रा. आर यू गेटिंग दिस थिंग्स? Okay, am I audible? Yes, sir. 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 ठीक है. So now we will start discussing our second chapter. Its heading is crystallography. ज्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत. लॅटिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, त्यानंतर युनिट सेल, लॅटिस पॅरामीटर्स, बेसिक पॉईंट्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. हे सगळे सिलेबस पॉईंट तुम्ही लिहून घेतलेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, ॲटॉमिक रॅडियस, कोऑर्डिनेशन नंबर, ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर, व्हाईट स्पेस, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल, मिलर इंडायसेस, ब्रॅग्स लॉ. तर हे सगळे पॉईंट्स आपल्याला वन बाय वन डिस्कस करायचे. ओके, सो दिस फर्स्ट स्लाइड shows one figure. Its heading is 3D unit cell. Okay, so this is 3D unit cell. We are discussing first what is meant by unit cell, of course. So you can see this central atom which is surrounded by 8 unit cell. Okay, how? So these are 4 cubes. युनिट सेल म्हणजे काय तर क्यूब्स आहेत. हे तुम्ही बघू शकता, हे वरचे 4 क्यूब्स आहेत आणि तसेच खाली 4 क्यूब्स रिपीट झालेले आहेत. याचा अर्थ काय तर 8 क्यूब्स आहेत. तर या 8 क्यूबच्या सेंटरला हा ॲटम दिसतो, किंवा तुम्ही उलटं म्हणू शकता की हा जो ॲटम आहे तो सेंट्रल ॲटम आहे ज्यानं हे 8 युनिट सेल सराउंड केलेले आहेत. ओके, तर आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये चेक करायचं आहे. सो क्रिस्टलोग्राफी इज नथिंग बट स्टडी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. सो वी नो दॅट when we are considering the matter, it is in different state, that is solid, liquid and gaseous. Solid म्हणजे काय तर रिजिड असतात, फिक्स्ड शेप असतो त्यांना आणि फिक्स्ड व्हॉल्यूम असतं. जर लिक्विड घेतलं तर लिक्विडमध्ये लिक्विड हे रिजिड नाही आहे, त्याला फिक्स्ड शेप नाही आहे, पण व्हॉल्यूम मात्र फिक्स्ड आहे. गॅसेसमध्ये रिजिड नसतात, फिक्स्ड शेप नाही आहे, फिक्स्ड व्हॉल्यूम नाही आहे. इट इज बिकॉज ऑफ atomic and molecular distances, attraction, bonding, that matter gets separated into solid, liquid, gaseous. Okay, so plasma state is also there. So we are mainly differentiating that into 3 states, that is solid, liquid, gas. Now further come to solid material. They are differentiated into 2 types, crystalline material and amorphous material. तर हे क्रिस्टलाइन आणि amorphous काय ते आपण चेक करूया.
सॉलिड्स आर क्लासिफाइड इंटू टू टाइप्स. दोन टाइप्समध्ये आपण क्लासिफाईड करतो, क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. In crystalline solids, the atoms or molecules or ions are arranged in a very regular and orderly fashion in a three-dimensional pattern. In amorphous solid, the atoms, molecules or ions are arranged in an irregular fashion or random fashion, for example, silica, rubber, etc. A crystal is a solid composed of a periodic array of atoms. That is, a representative unit is repeated at regular intervals along any and all directions in a crystal. In crystals, the atoms are arranged in a periodic fashion. Periodicity of structure is an essential feature of a crystal. म्हणजे थोडक्यात काय तर सॉलिड मटेरियल आपण दोन टाईप्समध्ये डिफरन्शिएट करतोय. पहिले आहे ते क्रिस्टलाइन मटेरियल, दुसरं आहे ते अमॉर्फस मटेरियल. क्रिस्टलाइन मटेरियल जे आहे तर त्याच्यामध्ये रेग्युलर पिरियडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आहेत, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते इक्विडिस्टंट आहेत एकमेकापासून समान अंतरावर. ॲमॉर्फस मटेरियल जर घेतलं तर ते इरेग्युलर किंवा रँडम शेपमध्ये आहे, जी अरेंजमेंट आहे तर ती इरेग्युलर आहे. दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर रँडमली, त्याला आपण ॲमॉर्फस मटेरियल म्हणतो. क्रिस्टलाइन मटेरियल जे आहे तर त्याच्यामध्ये थ्री डायमेन्शनल पॅटर्न जो आहे तर तो रिपीट होतो, सेम पॅटर्न रिपीट होतो. सो दॅट इज कॉल्ड एज क्रिस्टलाइन मटेरियल. तर हे आपण आपल्या सिलेबस डिस्कशनमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे. नाव वी कम टू अवर सिलेबस पॉईंट, दॅट व्हॉट इज मीन बाय स्पेस लॅटिस, देन व्हॉट इज मीन बाय बेसिस अँड व्हॉट इज मीन बाय क्रिस्टल स्ट्रक्चर. आता हे जे आहेत तर ते बेसिक पॉईंट्स आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. ते तुमच्या लक्षात आले तर बाकीचे पॉईंट्स आहेत तर ते इझिली अंडरस्टँड करतो, कारण का आपण हे प्रत्येक ठिकाणी रिपीट करतो त्या डेफिनेशन्स. ओके, तर फर्स्ट we read it. Space lattice, when the atoms in a crystal are represented by points, the resulting array of points is known as space lattice. Okay, आता इथं शब्द लॅटिस वापरला. लॅटिस म्हणजे इमेजिनरी ॲरे ऑफ पॉईंट्स. थोडक्यात स्पेस म्हणजे स्पेस हा शब्द इथं का वापरला तर थ्री डायमेन्शनल आपल्याला मेन्शन करण्यासाठी की थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज स्पेस लॅटिस. When the atoms in a crystal are represented by points, आपण त्याला पॉईंट्सने रिप्रेझेंट करतो. The resulting array of points is known as space lattice. त्यालाच आपण स्पेस लॅटिस म्हणतो. तर हे एक फ्रेमवर्क आहे किंवा स्ट्रक्चर आहे की ज्याच्यावर आपण हे पॉईंट्स दाखवतो जे इक्विडिस्टंट आहेत. इथे आपण 2D स्पेस लॅटिस दाखवलेले. नेक्स्ट, बेसिस. Each lattice point is associated with the same unit of groups of atoms which is called the basis. आता बेसिस म्हणजे इथं कुठे आहे तर इथं आपण दाखवलेले सेकंड फिगरमध्ये. सो दिस इज नथिंग बट ग्रुप ऑफ ॲटम्स. इथं आपण दोन ॲटम्स दाखवलेले. ओके, सो टू ॲटम्स वी आर शोइंग हिअर. सो व्हॉट इज मीन बाय बेसिस, ईच लॅटिस पॉईंट इज असोसिएटेड विथ द सेम युनिट ऑफ ग्रुप्स ऑफ ॲटम्स. म्हणजे काय तर एक सिंगल ॲटम असेल किंवा डायटॉमिक सिस्टीम असेल, ट्रायटॉमिक सिस्टीम असेल, 4 ॲटम्स असतील, तर असा जो ग्रुप ऑफ ॲटम्स आहे तर त्या ग्रुप ऑफ ॲटम्सला आपण काय म्हणतो, बेसिस म्हणतो. ओके, देन नेक्स्ट, दिस फिगर शोज द बेसिस कन्सिस्टिंग ऑफ ए ग्रुप ऑफ 2 ॲटम्स. इथं आपण 2 ॲटमचा ग्रुप दाखवतोय. When the basis is repeated with correct periodicity in all direction, the crystal structure is obtained. Thus, space lattice plus basis which gives us crystal structure. Means काय तर when the basis is repeated, हे जे बेसिस आहे तर ते रिपीट केलं जातं. रिपीटेड विथ करेक्ट पिरियडिसिटी इन ऑल डायरेक्शन. याचा अर्थ काय तर हे दोन आयटम्स आपण काय करतो तर इथं मेन्शन करतो या पॉईंटला. ओके, लाईक दिस. हे सेम इथं दाखवलेलं आहे असं. तर प्रत्येक पॉईंटवर जेव्हा आपण हे दोन आयटम्स आहेत तर ते ठेवत जातो हिअर. सो इट गेट्स रिपीटेड थ्री डायमेन्शनली इन ऑल डायरेक्शन. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यावेळेस जे फॉर्म होतं त्यालाच आपण काय म्हणतो तर क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके, सो वन्स अगेन आय एम रिपीटिंग दीज थिंग्स. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. ॲक्च्युली जर बघितलं तर क्रिस्टल स्ट्रक्चर हे नेचरमध्ये सिमेट्रिक ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये आहे. ठीक आहे, आपण याला काय करतो आपल्या अंडरस्टँडिंगसाठी याला डिफाईन करायला लागलो आणि वेगवेगळ्या टर्म्समध्ये आपण डिफाईन करतो.
जर क्रिस्टल स्ट्रक्चर बघितलं तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे की रेग्युलर पिरियडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम असते आणि ती नॅचरली असते. दॅट्स वाय द क्रिस्टल्स आर अवेलेबल नॅचरली विच आर सिमेट्रिक. आता इथं आपण हे जे लॅटिस पॉईंट म्हणा किंवा बेसिस किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतोय तर हे आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे डिफाईन केलेलं आहे. तर पहिला पॉईंट म्हणजे काय तर स्पेस लॅटिस. स्पेस लॅटिस याचा असे पॉईंट्स इमॅजिनरी पॉईंट्स की जे एकमेकापासून इक्विडिस्टंट आहेत आणि त्या ॲरे ऑफ पॉईंट्सलाच आपण काय म्हणतो लॅटिस म्हणतो. एक स्ट्रक्चर किंवा फ्रेमवर्क कन्सिडर करा. त्यानंतर बेसिस. बेसिस म्हणजे काय तर ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स. मग तो एक ॲटम असेल किंवा 2 असतील किंवा 3 असतील. तर असे जे ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत तर तो जो ग्रुप आहे बंच आहे त्याला आपण म्हणतो बेसिस. नेक्स्ट आता इथं काय दिलं आहे फिगर शोज द बेसिस कन्सिस्टिंग ऑफ ए ग्रुप ऑफ 2 ॲटम्स. इथं आपण डायटॉमिक सिस्टीम घेतली. वेन द बेसिस इज रिपीटेड विथ करेक्ट पिरियॉडिसिटी. हे जेव्हा आपण रिपीट करतो कशावर रिपीट करायचं तर या प्रत्येक पॉईंटवर इथं दाखवलं तसं प्रत्येक पॉईंटवर जर आपण हे ठेवत गेलो तर धिस प्लस धिस बेसिस कॉन्स्टिट्यूट्स द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे काय वेन द बेसिस इज रिपीटेड विथ करेक्ट पिरियॉडिसिटी इन ऑल डायरेक्शन द क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑब्टेन्ड. thus space lattice plus basis which is equal to crystal structure. म्हणजे काय तर लॅटिस पॉईंट त्याच्यावर प्रत्येक बेसिस जर आपण ठेवत गेलो तर जे काय फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतो. ओके, आर यू गेटिंग दिस? Yes. Yes, sir. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देतो. यू जस्ट कन्सिडर ह्युमन बॉडी. आता ह्युमन बॉडी जर आपण कन्सिडर केली तर हे स्पेस लॅटिस म्हणजे काय इट इज जस्ट लाईक अ स्केलेटन. म्हणजे काय तर फ्रेमवर्क आहे किंवा एक स्ट्रक्चर आहे. दिस इज लाईक अ स्केलेटन, आवर स्केलेटन. अँड दिस बेसिस इज नथिंग बट डिफरंट बॉडी पार्ट्स. बेसिस म्हणजे आपण हे बॉडी पार्ट्स जर त्या स्केलेटनवर ठेवत गेलो देन वॉट एव्हर कॉन्स्टिट्यूट्स दॅट इज कॉल्ड एज ह्युमन बॉडी. म्हणजे काय तर स्केलेटन प्लस बॉडी पार्ट्स गिव्स complete structure of human body. Means lattice plus basis is nothing but crystal structure where space lattice is the basic framework of that body. लक्षात येते का हे? Are you getting this? Yes. Yes, sir. Okay. So we have to understand these basic terms. Once you know this, then the rest becomes simple for you. We go for now next point, which is called as unit cell and lattice parameters. Okay, so what is meant by unit cell? We will check first. The entire lattice structure of a crystal is found to consist of identical blocks or unit cells. The unit cell may be a group of ions, atoms, or molecules. The unit cell is the smallest block or geometric figure from which the crystal is built up by repetition in 3 dimensions. The unit cell is defined as the smallest portion of a space lattice which can generate the complete crystal by repeating its own dimensions in various directions. A unit cell can be chosen in a number of ways. Usually it is chosen to be a parallelogram and to represent the symmetry of the crystal structure. Figure shows 5 different ways of choosing unit cell. ठीक आहे, आता युनिट सेल म्हणजे काय तर ते आपण डिस्कस करतोय. तर पहिल्यांदा आपण हे चेक करूया. द एंटायर लॅटिस स्ट्रक्चर ऑफ ए क्रिस्टल इज फाउंड टू कन्सिस्ट ऑफ आयडेंटिकल ब्लॉक्स ऑर युनिट सेल. म्हणजे काय तर पूर्ण जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तर ते स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक ज्याला आपण युनिट सेल म्हणतो त्याच्याने रिपीट केलेलं असतं. द युनिट सेल मे बी ग्रुप ऑफ आयन्स, ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. युनिट सेल म्हणजे काय असू शकते तर ग्रुप असू शकतो आयन्सचा किंवा ॲटम्सचा किंवा मॉलिक्युलचा. इथं जर तुम्ही बघितलं तर हा क्यूब जो दाखवला आहे खालच्या फिगरमध्ये हा क्यूब रिप्रेझेंट करतो एका युनिट सेलला. किंवा मगाशी मी तुम्हाला जी पहिली फिगर दाखवली तर इथे सुद्धा ॲक्च्युली काय तर 8 युनिट सेल आहेत. हे 4 क्यूब आहेत म्हणजे 4 युनिट सेल आहेत. त्याच्या खाली परत ते 4 रिपीट केलेले आहेत. हा सेंट्रल ॲटम आहे तर तो या 8 युनिट सेलच्या सेंटरला. ओके, सो युनिट सेल इज नथिंग बट बेसिक बिल्डिंग ब्लॉक. इथं आपण क्यूब दाखवतो कारण का क्यूबिक युनिट सेल आपण इथं कन्सिडर करतोय. ओके, तर त्याची डेफिनेशन काय हे जे बोल्ड केले ती त्याची डेफिनेशन आहे. पुढची पण डेफिनेशन आहे पण आपण ही यूज करू शकतो. द युनिट सेल इज द स्मॉलेस्ट ब्लॉक ऑर जिओमेट्रिक फिगर
युनिट सेल म्हणजे काय तर स्मॉलेस्ट ब्लॉक किंवा जिओमेट्रिकल फिगर आहे फ्रॉम विच द क्रिस्टल इज बिल्ट अप, ज्याचा यूज करून किंवा ज्याच्यामुळे काय होतं तर क्रिस्टल तयार होतं. बिल्टअप कसं तयार होतं? बाय रिपिटेशन इन 3 डायमेन्शन्स. रिपिटेशन म्हणजे काय तर तो क्यूब आपण रिपीट करत जातो 3 डायमेन्शनली. जर हाच क्यूब आपण रिपीट करत गेलो प्रत्येक वेळेस तर जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणतो. अजून एक डेफिनेशन दिली त्याची, द युनिट सेल इज डिफाइन्ड ॲज द स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ ए स्पेस लॅटिस. स्मॉलेस्ट पोर्शन किंवा स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक विच कॅन जनरेट, जे काय करतं जनरेट करतं द कम्प्लीट क्रिस्टल, क्रिस्टल मटेरियल जनरेट करतं बाय रिपीटिंग इट्स ओन डायमेन्शन्स, म्हणजे त्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते परत परत रिपीट होतात इन व्हेरियस डायरेक्शन्स, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये किंवा 3 डायमेन्शनली ते रिपीट करून आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. युनिट सेल कॅन बी चोजन इन अ नंबर ऑफ वेज. तुमच्या लेफ्ट साईडला जर बघितलं तर इथं 5 प्रकारचे फिगर आहेत, तर या सगळ्या युनिट सेलचेच एक्झाम्पल आहेत. वेगवेगळ्या युनिट सेल आहेत या. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत परत, एकाला प्रिमिटिव्ह म्हणतात, एकाला नॉन प्रिमिटिव्ह म्हणतात. प्रिमिटिव्हचा अर्थ काय तर कॉर्नर ॲटम्स ओनली. इथे जर बघितलं पहिले 3 तर फक्त कॉर्नर ॲटम्स आहेत, त्याला प्रिमिटिव्ह म्हणतात. नॉन प्रिमिटिव्हचा अर्थ काय की ज्याच्या कॉर्नरला ॲटम्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा ॲटम्स आहेत, त्याला म्हणतो आपण नॉन प्रिमिटिव्ह सेल. ओके, सो दिस इज द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आता हे झालं युनिट सेल. आपण हे डिस्कस करूया परत एकदा एक्झॅक्टली काय ते विथ एक्झाम्पल. नेक्स्ट काय तर लॅटिस पॅरामीटर्स. लॅटिस पॅरामीटर्स म्हणजे काय ते आपण बघूया. A unit cell is defined by the length of its edges and by the angles between them. म्हणजे आपण युनिट सेलमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. तर त्याची जी लेंथ आहे साईडची किंवा त्याला एज म्हणतो आपण, आणि त्याचे अँगल्स आहेत त्याच्यामधले, त्याचा वापर करून आपण त्याला डिफाईन करतो. Each edge of the unit cell is the distance between the atoms of the same kind and is often called the lattice constant. लॅटिस कॉन्स्टंट हा एक प्रकार आहे की जो 2 ॲटमच्या मध्ये असतो, त्याला आपण लॅटिस कॉन्स्टंट म्हणतो. इन फिगर द इंटरसेप्ट्स कॅपिटल ओ ए इज इक्वल टू स्मॉल ए, कॅपिटल ओ बी इज इक्वल टू स्मॉल बी अँड कॅपिटल ओ सी इज इक्वल टू स्मॉल सी डिफाईन द डायमेन्शन्स ऑफ ए युनिट सेल. तर हे डायमेन्शन डिफाईन करतात युनिट सेलचे. इथं ओ सेंटरला आहे, ओ ए एक्स ॲक्सिसला, ओ बी वाय ॲक्सिसला आणि ओ सी झेड ॲक्सिसला आपण दाखवतोय. त्यालाच आपण इंटरसेप्टला स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी असं डिफाईन करतोय. तर यालाच आपण काय म्हणतो अँड आर नोन ॲज प्रिमिटिव्ज ऑर इंटरसेप्ट्स ऑन द ॲक्सिस. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज इंटरसेप्ट्स. हा पहिला पॉईंट झाला लॅटिस पॅरामीटरचा. इट्स कॉल्ड ॲज इंटरसेप्ट्स ऑन द ॲक्सिस. The angles alpha, beta, gamma between A, B and C are called as interfacial angles. म्हणजे काय तर जे ओ ए, ओ बी आणि ओ सी आहे किंवा एक्स वाय झेड ॲक्सिस आहे त्याच्यामधले जे अँगल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो इंटरफेशियल अँगल्स. ते कसे डिफाईन केले जातात तर अल्फा, बीटा आणि गॅमा या पद्धतीनं आपण त्याला डिफाईन करतो. धिस कन्स्टिट्यूट्स द लॅटिस पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेल. हे जे दोन्ही आहे या दोन्हीला कंबाईन आपण काय म्हणतो लॅटिस पॅरामीटर्स. एवढंच याचं डेफिनेशन आहे. धिस कन्स्टिट्यूट्स मीन्स इंटरसेप्ट्स अँड इंटरफेशियल अँगल्स आर नथिंग बट कॉल्ड ॲज लॅटिस पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेल. ओके, सो दीज आर दी पॉईंट्स व्हॉट वी आर डिस्कसिंग. तर आता हे परत एकदा मी रिपीट करतोय. एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. ठीक Yes, आहे. sir. आता मगाशी आपण बघितलं लॅटिस बेसिस क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, तसंच आता आपण काय बघतोय युनिट सेल आणि लॅटिस पॅरामीटर्स. ठीक आहे. आता युनिट सेलचा अर्थ समजून घ्या. ओके, आय गिव्ह अ सिम्पल एक्झाम्पल. यू नो द कन्स्ट्रक्शन ऑफ वॉल. ओके, सो हाऊ वी कॅन कन्स्ट्रक्ट द वॉल by using bricks. Is it right? Yes, sir. Yes, Okay, Yes, sir. so here that wall is nothing but that crystal material or crystal structure, and that bricks are nothing but our unit cell. So this is the smallest portion which gets repeated 3 dimensionally. For example, एक भिंत आहे आणि आपण ती बांधतोय तर आपण तिथं विटा यूज करतोय, ब्रिक्स यूज करतोय. तर आपण एक जर ब्रिक घेतली त्यातली आणि त्याचा स्टडी केला, त्याचे डायमेन्शन्स चेक केले, लेंथ, ब्रेडथ, हाईट काय, त्याचं ओरिएंटेशन काय, त्याच्यामधले अँगल्स काय आहेत का, तर हे जर स्ट्रक्चर आपण एकदा स्टडी केलं
ज्याला आपण ब्रिक म्हणतो किंवा ती वीट म्हणतो, तर आपल्याला हे लक्षात येतं की हीच वीट परत काय केली तर रिपीट केलेली आहे कशासाठी, तर कन्स्ट्रक्शन ऑफ वॉलसाठी. ओके, सो दॅट ब्रिक is nothing but in our case unit cell, and this unit cell gets three-dimensionally repeated in all direction to form the crystal structure. Are you getting this example? Yes, sir. ठीक आहे. युनिट सेल याचा अर्थ काय, जस्ट लाईक अ ब्रिक इन अ वॉल. एक भिंत आहे जी आपण कन्स्ट्रक्ट करतोय, त्यामध्ये जसं आपण विटा यूज करतो. ऑफकोर्स इथं कंडिशन आहे की सेम स्ट्रक्चर आहे, तर त्या सेम क्वालिटीच्या सेम टाईपच्या जर ब्रिक्स आपण यूज केल्या तर जे काही रिपिटेशन होऊन आपण कन्स्ट्रक्ट करतो त्यालाच आपण वॉल म्हणतो. तर इथं सुद्धा आपण ही युनिट सेल जी आहे, मग आता इथं वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. या प्रकारची असेल किंवा अशी असेल, या प्रकारची असेल. तर हे सगळं काय होतं, थ्री डायमेन्शनली रिपीट होत जातं. अँड दॅट पर्टिक्युलर युनिट सेल कॉन्स्टिट्यूट्स दॅट क्रिस्टल स्ट्रक्चर. आता हीच डेफिनेशन परत एकदा आपण चेक करू म्हणजे लक्षात येईल. द युनिट सेल इज द स्मॉलेस्ट ब्लॉक. स्मॉलेस्ट म्हणजे छोटा ब्लॉक आहे किंवा जिओमेट्रिक फिगर आहे, फ्रॉम विच द क्रिस्टल इज बिल्टअप. ज्याचा वापर किंवा यूज करून काय होतं, द क्रिस्टल स्ट्रक्चर बिल्टअप होतं. कसं बिल्टअप होतं, बाय रिपिटेशन इन थ्री डायमेन्शन्स, म्हणजे ऑल ओव्हर डायरेक्शन्समध्ये. हाच क्यूब आहे फॉर एक्झाम्पल, तो जर आपण रिपीट करत गेलो तर याच्यापासून आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. पण ती जी युनिट सेल आहे तर तिला पण काही डायमेन्शन्स आहेत, तर ते आपल्याला डिफाईन करावे लागणार आहेत. तर त्याच्यासाठी आपण काय करतोय, तर त्याचे पॅरामीटर्स डिफाईन करतो. इथं मी अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. तर इंटरसेप्ट्स, इंटरफेशियल अँगल्स आणि लॅटिस पॅरामीटर्स आपण त्याला म्हणतो. तर इथं आपण खाली काय सांगितलं, तर फिगर आपण यूज केली, एक क्यूब घेतलाय, एक्स वाय झेड, कॅपिटल ए बी सी, ओ ए ओ बी आणि ओ सीला इंटरसेप्ट्स आपण डिफाईन केले. कुठले कुठले, तर स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी. म्हणजे काय, तर स्मॉल ए बी सी हे काय झाले, तर इंटरसेप्ट झाले. आणि त्याच्यामधले जे अँगल्स आहेत म्हणजे एक्स वाय आणि झेडच्या मध्ये जे अँगल्स आहेत अल्फा, बीटा आणि गॅमा, हे अँगल्स आहेत, तर त्यालाच आपण काय म्हणतो, तर इंटरफेशियल अँगल्स म्हणतो. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज इंटरफेशियल अँगल्स. फुल स्टॉप. लास्ट लाईन काय, धिस कॉन्स्टिट्यूट्स द लॅटिस पॅरामीटर्स ऑफ द युनिट सेल. धिस कॉन्स्टिट्यूट्स द लॅटिस पॅरामीटर्स, याचा अर्थ काय, तर इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स हे दोन्ही मिळून जे काय तयार होतं त्यालाच आपण काय म्हणतो, लॅटिस पॅरामीटर्स म्हणतो. ठीक आहे. आर यू गेटिंग दिस पॉइंट्स? Yes, sir. Okay, so who will read the first point, unit cell? You can raise your hand, unmute yourself and read the first paragraph. What is meant by unit cell? हाँ, श्रद्धा. The entire lattice structure of a crystal is found to consist of identical books or unit cell. The unit cell may be a group of ions, atoms, or molecules. The unit cell is the smallest block or geometrical figure from which the crystal is built up by representation in three dimensions. Repetition in three dimensions. Repetition in three dimensions. The unit cell is defined as the smallest portion of a space lattice which can generate the complete crystal by repeating its own dimensions in various directions. A unit cell can be chosen in a number of ways. Usually, it is chosen to be a parallelogram and to represent by symmetry of the crystal structure. Figure shows 5 different ways of choosing unit cell. Okay. Then next, who will read next point? So lots of students are raising the hand. You can take chance and unmute yourself. A unit cell is defined by the length of its edge and by the angles between them. Each edge of the unit cell is the distance between the atoms of same kind, and it's often called the lattice constant. In Fig, the intercept OA is equal to A, OB is equal to B, and OC is equal to C. Define the dimension of a unit cell and are known as
primitive or intercept on the axis. The angles alpha, beta, gamma between A, B, C are called interfacial angles. These constitute the lattice parameters of the unit cell. Shell. Okay. Then we go for our first slide. So define space lattice and basis. Any student, you can raise hand, unmute yourself, and you can read the definition. मगाशी काही स्टुडंटने हँड रेज केली ते स्पेस लॅटिस आणि बेसिस. एनीवन, मृणाल or तेजस? Space lattice. When the atoms in a crystal are represented by points, the resulting array of points is known as a space lattice. Basis. Each lattice point is associated with the same unit of groups of atoms called the basis. Okay. Figure shows the basis consisting of a group of two atoms. When the basis is repeated with the correct periodicity in all direction, the crystal structure is obtained. Thus, space lattice plus basis is equal to crystal structure. Okay, good. So now here we have defined some basic terms related to this crystal structure. The next point is nothing but the 7 systems of crystal, where we are discussing actually the different types of systems. So let us read it first. On the basis of the lengths and directions of the axis of the symmetry, all the crystals may be classified into 7 systems as in table, and structure of these systems is as shown in figure. आता इथे जर बघितलं तर याच्या आधीची जी आपली स्लाइड आहे याच्यात आपण क्यूबिक स्ट्रक्चर्स दाखवलेले, ज्याच्यामध्ये काय दाखवलं आपण तर इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स दाखवलेले. सिंपल एक्झाम्पल आणि आपल्याला सिलेबसमध्ये सुद्धा क्यूबिक स्ट्रक्चर्स आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा वेगवेगळे स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. तर इथं ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. आता क्यूबिकमध्ये काय असतं तर कंडिशन असते ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. टेट्रॅगोनल, ऑर्थोरोम्बिक, त्यानंतर मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, ट्रायगोनल किंवा रोम्बोहायड्रल आणि हेक्झॅगोनल असे वेगवेगळे स्ट्रक्चर तुम्हाला आता इथे दिसतात. तर 7 टाईपचे सिस्टीम्स आपण डिफाईन करतो. कशाच्या बेसिसवर केलं तर लॅटिस पॅरामीटरच्या हे नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण दाखवलेले. आता ह्या क्रिस्टल सिस्टीम आहेत मगाच्या सांगितलेल्या, आणि त्याचे हे लॅटिस पॅरामीटर्स आहेत वेगवेगळे. पहिले जर आपण घेतलं क्यूबिक क्रिस्टल जर घेतलं तर याच्यामध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. ही माहिती तुम्हाला तुम्ही आधी पण हे स्टडी केलं असेल. तर ही कंडिशन आहे. तर ही सिंपल कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असल्यामुळे इथं आपण एज दाखवलेला आहे, आणि अल्फा बीटा गॅमा जे आहेत तर ते 90 डिग्री. जर आपण याच्या कंडिशन्स बघत गेलो बाकीच्या स्ट्रक्चरच्या तर त्यानंतर चेंज होत जातात. म्हणजे आपण जर याचं एक्स्ट्रीम एक्झाम्पल घेतलं अपोजिट तर शेवटचं आहे ट्रायक्लिनिक. तुम्ही बघू शकता याची कंडिशन. याची कंडिशन येते ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी अँड अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे अशा काही केसेस याच्यामध्ये आहेत. आणि या कंडिशननुसार काय होतं तर आपण याला 7 सिस्टीम्स किंवा 7 टाईप्समध्ये डिफाईन करतो. तर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया 7 सिस्टीम्स ऑफ क्रिस्टल, त्याच्या कंडिशन्स आणि नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत त्याच्या पोझिशननुसार ब्रायवेस लॅटिसेस कसे तयार होतात. ओके, सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन to take screenshot of these slides, and today you have to write these definitions. याचे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत का? Yes, sir. ठीक आहे. आता ही जी स्लाइड दिसते सध्या तर ती ॲज इट इज लिहायची, म्हणजे स्पेस लॅटिस त्याची डेफिनेशन, बेसिस डेफिनेशन आणि क्रिस्टल स्ट्रक्चरची डेफिनेशन ही तुम्ही फिगर काढू शकताय खालची. ही 2D स्पेस लॅटिस काढली नाही तरी सुद्धा चालेल. त्यानंतर दुसरी जी स्लाइड आहे तर याच्यामध्ये मी इथं पर्पजफुली हे बोल्ड केलं आहे. युनिट सेलमध्ये हे बोल्ड केलेलं आहे. ही फिगर काढायची गरज नाही आहे. युनिट सेलसाठी फक्त डेफिनेशन आहे कुठली. द युनिट सेल इज द स्मॉलेस्ट ब्लॉक ऑर जिओमेट्रिक फिगर फ्रॉम विच द क्रिस्टल इज बिल्ट अप बाय रिपिटेशन इन 3 डायमेन्शन्स.
तर हे एक्सपेक्टेड आहे परीक्षेमध्ये. हे सगळे एक एक मार्काला हे डेफिनेशन्स विचारले जातात. आणि खाली जर बघितलं तर खाली सुद्धा मी हे बोल्डमध्ये इथे तुम्हाला मेन्शन केलेले आहे. तर जे बोल्डमध्ये आहे तर तेवढंच लिहा नोटबुकमध्ये. ही फक्त डेफिनेशन लिहा नोटबुकमध्ये आणि हे बोल्ड केलेले आहे त्याचं एक्सप्लेनेशन नोटबुकमध्ये लिहा. सो दिस इज मोर दॅन सफिशियंट. So I request everyone to enter your roll number in the chat box for attendance.